सांगलीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांचं बंड थंड झाल्याचे संकेत आता मिळू लागलेत। विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यालयावर नवा फलक लावलाय, तर दुसरीकडे सांगलीतल्या प्रचाराचं नेतृत्व विशाल पाटलांनी करण्याची मागणी चंद्रहार पाटील समर्थकांनी केली। त्यामुळे सांगलीतला महाविकास आघाडीमधला वाद हा आता संपुष्टात येण्याची चिन्ह दिसू लागली। सांगलीच्या काँग्रेस कार्यालयावर लागलेला हा नवा कोरा फलक पहा। हा फलक काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या उपस्थितीत लावला गेलाय हे विशेष। उमेदवारी न मिळाल्यानं गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील नाराज आहेत। विशाल पाटील यांच्या समर्थकांनी शुक्रवारी तर कार्यालयाच्या फलकावरील काँग्रेसचं नाव पुसून टाकलं होतं, पण त्यानंतर विशाल पाटील यांनी थोडी मवाळ भूमिका घेत नवा कोरा फलक लावला। विशाल पाटलांनीही थोडीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसत होतं। पक्षाची जागा जाय लागली आहे ह्याच्याबद्दल नाराजी राग असेल तो आमच्यावर वैयक्तिक काढावा, तो पक्षावर काढू नये। या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नावावर पांढरं फासण्याचं कार्य काही कार्यकर्त्यांनी केलं, त्यांच्या भावना चांगल्या असतील, मात्र विसरू नये की ह्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीचे नेते म्हणून विशाल पाटलांनी प्रचाराचं नेतृत्व करावं अशी अपेक्षा चंद्रहार पाटलांनी व्यक्त केली। अधिकृत महाविकास आघाडीची भूमिका जाहीर होईपर्यंत ते त्या ठिकाणी तिकीट मागत होते, परंतु ज्यावेळेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली त्यानंतर मात्र ते पक्षाची भूमिका समोर घेऊन जातील। ते काही सांगली जिल्ह्याचे नेते नाहीत, ते संपूर्ण राज्याचे नेते आहेत आणि सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या अतिशय जवळचे विश्वजीत कदम असल्यामुळं मला खात्री आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहारदादांना निवडून आणण्यासाठी ते जीवाची बाजी लावतील। विशाल पाटलांनी मवाळ भूमिका आणि चंद्रहार पाटीलही जुळून घेण्याच्या मानसिकता पाहता मवियातला सांगलीचा वाद मिटण्याची शक्यता आहे। सांगलीत महाविकास आघाडीनं एक दिलानं काम केल्यास संजय काका पाटील यांच्या समोर तगडं आव्हान उभं राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।